महाबळेश्वरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, शिंदेंची ग्वाही। मी डॉक्टर नसलो तरी मी छोटी मोठी ऑपरेशन बरोबर करतो, जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे ते ऑपरेशन मी केलं। महाबळेश्वरमध्ये एका संमेलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी। आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीमध्ये मतभेद, माझ्या विरोधासाठी नाथरातील फार्म हाऊसवर बैठका, प्रकाश सोळंकेंचा धनंजय मुंडेंवर आरोप। ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी चेतनसिंह पवार यांची नियुक्ती, हर्षवर्धन सपकाळांच्या आदेशावरून करण्यात आली नियुक्ती। बीडच्या परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची काँग्रेस निवडणूक लढवणार, शहराध्यक्ष सय्यद हनीफ यांची माहिती। रत्नागिरीमधील लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल, महाविकास आघाडीकडून पूर्वा मंगेश मुळे यांना उमेदवारी अर्ज। कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपला रोखण्यासाठी शहर विकास आघाडीची स्थापना, आघाडीचे उमेदवार म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नावाची घोषणा। काँग्रेस कधीच संपत नसते, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यावेळीही पराभव झाला, पण काँग्रेस पुन्हा ताकदीने उभी राहिली। काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरामध्ये काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथलांचं वक्तव्य। बिहारच्या निकालानं खचून जाऊ नका, नकारात्मकता सोडा आणि लढाईची तयारी ठेवा, शिबिरामध्ये प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा कार्यकर्त्यांना संदेश। काँग्रेस स्वबळावर मुंबईत भाजपचीच दिवाळी, काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मातेले यांचं वक्तव्य। नागपूरमध्ये एक्सायो कंपनी 2000 कोटींची गुंतवणूक, समृद्धी महामार्गालगत लॉजिस्टिक पार्क उभारणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। शक्तीपीठ एक्सप्रेसवे प्रकल्पासाठी सुमारे 70% अलाइनमेंट निश्चित, महामार्गासाठी संयुक्त मोजणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण, संयुक्त मोजणीनंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया राबवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। वाढवण बंदर जगातील पहिल्या 10 महत्त्वाच्या बंदरांपैकी एक ठरणार, इगतपुरीपासून वाढवण बंदरापर्यंत एक्सटेन्शन करून नवा ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे उभारणार, संपूर्ण महाराष्ट्रातून वाढवण बंदरापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। सूरज निकलता है तो रात को डूबता भी है, राजकारणात एवढा गर्व ठेवू नका, महाविकास आघाडीचे 3-13 वाजणार, या आशिष शेलारांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं जोरदार प्रत्युत्तर। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये माणसंच उरली नाहीत, त्यामुळे शरद पवारांसमोर दुसरा पर्यायच राहिला नाही, युतीसाठी स्थानिक पातळीवरील नेत्यांना सूट दिल्यावरून राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला। नागपूर विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भातील सर्व प्रश्न निकाली निघाले, लवकरच विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांचा बिहार प्रचार एनडीएच्या फळाला, बिहारमध्ये 48 मतदारसंघांवर विजयी पताका, फडणवीसांचा बिहारमधील 61 मतदारसंघांवर प्रभाव, प्रचार झालेल्या 13 पैकी 10 ठिकाणी एनडीएचा विजय। शरद पवारांनी पत्रकारांसोबत साधला अनौपचारिक संवाद, सरकार जर दडपशाही करणार असेल तर येणाऱ्या काळात भारताची नेपाळ आणि बांगलादेश यासारखी अशी अवस्था होईल, अशी चिंता शरद पवारांनी केली व्यक्त। पशुसंवर्धन विभागाच्या जमीन घोटाळ्यातही राजकीय संबंध, खरेदीदार कपिल फकीर यांचे नेत्यांच्या कंपन्यांसोबत संबंध, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा मोठा दावा। मुंबई पालिकेच्या जागा ठरवण्याचा निर्णय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा, इतरांच्या स्टेटमेंटला महत्त्व नाही, शक्य झाल्यास निवडणुका युतीमध्ये लढवण्याचा प्रयत्न, संजय शिरसाटांची माहिती। युसुफ गौस खानचा बॉस अमीन साटम यांनी विसरू नये, लोकसभेच्या आधी भाजपला जो चंदा देत नाही अशांवर ईडीच्या धाडी, डाकू कोण हे संपूर्ण देशाला माहिती, अखिल चित्रे यांची ट्विट करत टीका। सर्वच ठिकाणी सन्मानजनक फॉर्म्युला असेल ही अपेक्षा, जागा वाटपासंदर्भात अधिकृत चर्चाच झाली नाही, आमदार दीपक केसरकरांचं वक्तव्य। मिलिंद नार्वेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट, एमसीएचे नवे सदस्य निवडून आलेल्या उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली, तर भेटीमध्ये क्रिकेटसाठी शक्य ती मदत करण्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं आश्वासन। निलेश घायवळनं महानगरपालिकेच्या जागेवर ताबा मारला का, असा सवाल उपस्थित, पालिकेच्या जागेवर घायवळ बंधूंनी दुकानं आणि कार्यालय आणि घरं बांधल्याची माहिती समोर, या संदर्भात पुणे पोलिसांचं महापालिकेला पत्र।
काँग्रेसच्या भूमिकेवर ठाकरेंची शिवसेना नाराज, भाजपला हरवायचं असेल तर एकत्रित लढायला हवं, चंद्रकांत खैरे यांच्याकडनं काँग्रेसवर स्पष्टपणे नाराजी। राहुल गांधी आपल्या देशासाठी पर्यटक, जनतेशी नाळ नसलेले, देशाची बदनामी करणारे ते पार्ट टाइम राजकारणी। बिहारच्या जनतेनं राहुल गांधींना नाकारलं, नितेश राणे यांची राहुल गांधींवर टीका। कळमनुरीमध्ये आमदार संतोष पांगरांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचं मोठं शक्ती प्रदर्शन। नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या वतीनं आश्लेषा चौधरी रिंगणात। आश्लेषा चौधरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। धाराशिवमध्ये नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी पत्नीचा तर नगरसेवक पदासाठी पतीचा अर्ज दाखल, तर 60 पार केलेल्या लाटे दाम्पत्याची उमेदवारी अर्ज दाखल। बिहारच्या विजयानंतर नवी दिल्लीमध्ये अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये 25 मिनिटं चर्चा, भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण। यवतमाळमध्ये नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार, निवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक संपन्न। छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी निवडणुकीमध्ये युतीबाबत स्पष्टता नाही, युतीवर निर्णय घ्या अन्यथा मैत्रीपूर्ण लढत अपरिहार्य, आमदार संजय केनेकरांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी शिवसेना कोर कमिटीची बैठक, मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी बैठक पार। निवडणुकीतील रणनीती, संघटन बळकटी आणि उमेदवार निवडीच्या संदर्भात चर्चा। पुणे जमीन घोटाळा प्रकरणी विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, स्वतंत्र समिती नेमून निष्पक्ष चौकशी करा, वडेट्टीवारांची पत्रातून मागणी। सोलापूर जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा, अकलूज नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, धवलसिंह मोहिते पाटलांच्या पत्नी आणि आईचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, धवलसिंह मोहिते पाटलांचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश। नांदेडमधील काँग्रेस आणि एमआयएमचे पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये पक्षप्रवेश, आमदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश। चिखलदराच्या माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश, राजेंद्र सिंग सोमवंशी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश, नवनीत राणांच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश। मंत्री हसन मुश्रीफांनी फुंकलं, रणशिंग स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, इचलकरंजीमधील कार्यकर्ता मेळाव्यात मुश्रीफांचं वक्तव्य, सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळाची तयारी ठेवा असं केलं वक्तव्य। अलिबागमध्ये उमेदवाराचा शोध अखेर संपला, उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या तनुजा पेरेकर भाजपच्या गळाला, महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी तनुजा पेरेकर। परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक, दादरमध्ये लागले निनावी बॅनर, मनसेच्या बॅनरला प्रत्युत्तर देणारे बॅनर, मनसेने लावले होते ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक अशा आशयाचे बॅनर। पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला गोवाच्या दौऱ्यावर, भगवान रामाच्या भव्य पुतळ्याचं करणार अनावरण, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली माहिती। फसवून भाजपमध्ये काही लोकांना घेऊन जाण्याचा प्रयत्न, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंचा आरोप, भाजपमध्ये प्रवेश करून 4 दिवसात पदाधिकारी परतले। कैमूरमध्ये मतमोजणीच्या दरम्यान मोठा हिंसाचार, पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीमध्ये काही पोलीस जखमी, कैमूर जिल्ह्यातील रामगड विधानसभा मतदारसंघात गदारोळ। बिहारमधील एमआयएम पक्षाच्या विजयानंतर सोलापूरमध्ये जल्लोष, सोलापूर शहरामध्ये उत्साहाचं वातावरण, कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला साजरा। काँग्रेस पक्ष आता संपत चालला, बिहारच्या निकालानं त्यावर शिक्कामोर्तब, काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर प्रतापराव जाधवांचा पलटवार। हिंगोलीमध्ये भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी नीता बांगर यांचा उमेदवारी अर्ज दाखल, जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजपचा स्वबळाचा नारा। सोलापूरमध्ये अण्णा बनसोडे यांची आजी माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, अबकी बार 75 पारचा नारा देत सोलापूर पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा केला निर्धार। कणकवली नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून समीर नलावडेंचा अर्ज दाखल, भाजपकडून सदस्य पदासाठी 10 उमेदवारी अर्ज दाखल। वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून रेखा मापारी यांचा दुसरा उमेदवारी अर्ज दाखल, नागोराव ठेंगडे यांचाही उमेदवारी अर्ज। मुंबईत काँग्रेसचा एकला चलोरेचा नारा, काँग्रेसला नेहमीच उशिरानं जाग येते, वर्षा गायकवाड यांनी मंत्री असताना केलेल्या भ्रष्टाचाराबाबत जनतेनं सांगावं, शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंतांची टीका। यवतमाळमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईकेंचं नामांकन, माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची अपक्ष दावेदारी।
चिपळूणमध्ये माजी आमदार रमेश कदम यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। आमदार भास्कर जाधव यावेळेस उपस्थित। अलिबाग निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल। शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस आघाडीचं शेतकरी भवन येथून नगरपालिकेपर्यंत शक्ती प्रदर्शन। लालू प्रसाद यांच्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळली होती, मात्र नितीश कुमार आणि मोदी सरकारने महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला। बिहार विधानसभा निकालावरून नितेश राणेंची प्रतिक्रिया। काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर निवडणूक सोहळ्यावर लढवून दाखवावी, काँग्रेसची भाषा जिहाद्यांची भाषा आहे। नितेश राणेंचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल। भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकरांचं शक्ती प्रदर्शन। नगरसेवकांचं नामांकन, मात्र नगराध्यक्षपदाचा उमेदवार सध्या गुलदस्त्यामध्येच। काँग्रेस बीएमसीची निवडणूक सोहळ्यावर लढणार। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथलांची घोषणा। मुंबईतील काँग्रेसच्या शिबिरामध्ये मोठी घोषणा। बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला मिळालेल्या यशाचा कल्याणपूर्वमध्ये जल्लोष। भाजप कार्यकर्त्यांनी आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा आनंद व्यक्त केला। रत्नागिरीमध्ये शिवसेनेची पहिली यादी जाहीर। शिवसेनेच्या 9 उमेदवारांची घोषणा। शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार। बिहारचा निकाल म्हणजे लोकमत नाही, हा निकाल जनाधार नाही, मशीनचा आधार। बिहारच्या निकालासंदर्भात बच्चू कडूंची प्रतिक्रिया। पुन्हा काय महत्त्वाच्या बातम्यांची आपण वेगवान अपडेट घेऊयात। वर्ध्यामध्ये निवडणुकांसाठी भाजपची तयारी पूर्ण। वर्ध्यात भाजप सोहळ्यावर लढणार। राज्यमंत्री पंकज भोयरांची माहिती। जळगावमध्ये आगामी निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार। मूलभूत सुविधा मिळत नसल्याने कांचन नगर परिसरातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार। यवतमाळ जिल्ह्यामध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी 58 नामांकन दाखल। महायुती आणि महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार वेटिंगवर। वाशिम जिल्ह्यामध्ये नगर परिषद निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात। उमेदवारांच्या हालचालींना वेग। ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुरू झालेल्या स्पर्धेमुळे शहरातील कर वसुलीमध्ये मोठी वाढ। रत्नागिरी नगर परिषदेसाठी शिवसेनेची 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। उमेदवार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार। सोलापूरमधील अकलूज नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी सोहळ्यावर लढणार। धवलसिंह मोहिते पाटलांच्या पत्नी आणि आईचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना खिचडी वाटप करून निवडणुकीत प्रलोभन दाखवल्याने दोघांवर गुन्हा दाखल। नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू। वर्धा जिल्ह्यात अध्यक्षपदासाठी 2 तर सदस्यांसाठी 11 नामांकन दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।